नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी एक असा ट्विस्ट आहे जो तुम्हाला थक्क करून सोडेल। चला कथेला सुरुवात करूया। मूक मुलीचं प्रेम भाग 5। लग्नानंतर काही दिवस अन्वी आणि आरवचं आयुष्य आनंदाने पुढे जात होतं। अन्वीने तिचं जुनं शिवणकामाचं दुकान पुन्हा सुरू केलं, पण यावेळी ती गरीब आणि दिव्यांग मुलींना मोफत शिवणकाम शिकवू लागली। आरव तिच्याकडे अभिमानाने पाहत म्हणाला, तुझं खरं सौंदर्य आहे। अन्वी लाजून हसली। एका दुकानात एक 7-8 वर्षाची लहान मुलगी आली। तिच्या हातात एक फाटलेली बाहुली होती। तिने कागदावर लिहिलं, ताई, ही बाहुली शिवून द्याल का? अन्वीने प्रेमाने ती बाहुली दुरुस्त करून दिली। लहान मुलीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला। ती म्हणाली, तुम्ही माझ्या आईसारख्याच आहात। हे ऐकून अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं। संध्याकाळी आरव हॉस्पिटलमधून घरी येत असताना रस्त्याच्या कडेला एक कार अपघातग्रस्त अवस्थेत दिसली। त्याने तातडीने गाडी थांबवली। आत एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत होता। आरवने त्याला वेळेत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, त्यामुळे त्याचा जीव वाचला। दुसऱ्या दिवशी तो तरुण शुद्धीवर आला। त्याचं नाव होतं समर्थ। समर्थने आरवचा हात धरत म्हटलं, डॉक्टर, तुम्ही माझा जीव वाचवला, पण मी तुमचा एक उपकार फेडू शकतो। आरवने आश्चर्याने विचारलं, कसला? समर्थने खिशातून एक जुना फोटो काढला। त्या फोटोमध्ये अन्वीची आई आणि समर्थचे वडील एकत्र उभे होते। समर्थ शांतपणे म्हणाला, माझ्या बाबांनी मृत्यूपूर्वी सांगितलं होतं, जर कधी अन्वी भेटली तर तिला सांग, तिच्या आईने मृत्यूपूर्वी तिच्यासाठी एक अमूल्य वस्तू सुरक्षित ठेवली आहे। हे ऐकताच अन्वीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं। ती वहीत लिहिते, ती वस्तू कुठे आहे? समर्थ हळू आवाजात म्हणाला, ज्या जुन्या घरात तुझं बालपण गेलं तिथल्या मंदिरामागे एक गुप्त कप्पा आहे। आरव आणि अन्वी एकमेकांकडे पाहू लागले। त्या गुप्त कप्प्यात नेमकं काय असेल? समर्थचं बोलणं ऐकून अन्वी आणि आरव लगेच त्या जुन्या घराकडे निघाले। ते घर अनेक वर्षापासून बंद होतं। दरवाजा उघडताच धुळीचा वास आणि जुन्या आठवणी समोर आल्या। अन्वीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं। घराच्या मागे एक छोटंसं मंदिर होतं। समर्थने सांगितल्याप्रमाणे आरवने मंदिरामागच्या दगडावर हात ठेवला। दगड हलताच आत एक छोटासा गुप्त कप्पा दिसला। त्यात एक लाकडी पेटी होती। अन्वीने थरथरत्या हातांनी पेटी उघडली। आत एक सुंदर चांदीचं पैंजण, एक छोटी डायरी आणि एक पत्र होतं। पत्रावर लिहिलं होतं, माझ्या अन्वीसाठी। अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। आरवने ते पत्र उघडलं। त्यात लिहिलं होतं, माझ्या गोड मुली, जर तू हे पत्र वाचत असेल तर याचा अर्थ तू मोठी झाली आहेस। मला खात्री आहे की तू खूप धाडसी आणि चांगली मुलगी असेल। लोक तुझ्या आवाजाने नाही तर तुझ्या मनाने तुला ओळखतील। कधीही स्वतःला कमी समजू नकोस। माझे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहेत। अन्वी पत्र छातीशी धरून रडू लागली। आरवने तिला हलकेचा आधार दिला। तेवढ्यात डायरीच्या शेवटच्या पानात एक नकाशा सापडला। त्या नकाशावर एका जुन्या वाड्याचं चिन्ह होतं। खाली फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, या वाड्यात आपल्या कुटुंबाचं शेवटचं रहस्य लपलेलं आहे। त्याच क्षणी बाहेर कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला। आरवने दार उघडलं, पण बाहेर कोणीच नव्हतं। फक्त जमिनीवर एक चिठ्ठी पडली होती। त्यावर लिहिलं होतं, त्या वाड्यात जाऊ नका, नाहीतर यावेळी अन्वीला वाचवायला कोणी येणार नाही। अन्वीने घाबरून आरवचा हात घट्ट धरला। आरव शांतपणे म्हणाला, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला काही होऊ देणार नाही। दोघेही त्या रहस्यमय वाड्याकडे जाण्याचा निर्णय घेतात। दुसऱ्या दिवशी पहाटे आरव, अन्वी आणि समर्थ त्या जुन्या वाड्याकडे निघाले। तो वाडा दाट जंगलाच्या मधोमध होता। वाड्याभोवती शांतता होती, पण ती शांतता खूपच विचित्र वाटत होती। वाड्याचा मोठा दरवाजा उघडताच एक थंड वारा आतून बाहेर आला। अन्वी थोडी घाबरली। तिने आरवचा हात घट्ट धरला। आरव हसून म्हणाला, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे। अन्वीने हलकसं हसू दिलं। आतल्या एका खोलीत त्यांना भिंतीवर एक मोठं चित्र दिसलं। त्या चित्रात अन्वीची आई आणि वडील एका छोट्या मुलीसोबत उभे होते। ती मुलगी म्हणजे लहानपणीची अन्वी। चित्राच्या खाली लिहिलं होतं, सत्य नेहमी प्रेमापुढे हरत नाही, ते जिंकतं। तेवढ्यात समर्थची नजर एका जुन्या कपाटाकडे गेली। कपाट उघडल्यावर आत एक लोखंडी तिजोरी दिसली। तिजोरीवर 4 आकड्यांचा लॉक होता। आरव विचारात पडला। अन्वीने अचानक तिच्या आईच्या पत्राकडे पाहिलं। पत्राच्या शेवटी एक तारीख लिहिली होती, 14/02। आरवने लॉकमध्ये 14/02 टाकले। टक, तिजोरी उघडली। आत एक व्हिडिओ रेकॉर्डर आणि काही कागदपत्र होती। व्हिडिओ सुरू झाला। अन्वीची आई स्क्रीनवर दिसली। ती हसत म्हणाली, अन्वी,
जर तू हा व्हिडिओ पाहत असेल तर मला खात्री आहे की तू आयुष्यात खूप मोठी झाली आहेस. लक्षात ठेव, खरी श्रीमंती पैशात नसते तर चांगल्या माणसात असते. आणि आरव, माझ्या मुलीची साथ कधीच सोडू नकोस. हे ऐकून अन्वी आणि आरव दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले. पण व्हिडिओ अचानक बंद झाला. तिजोरीच्या तळाशी एक लिफाफा होता. त्यावर लाल अक्षरात लिहिलं होतं, हे उघडण्याआधी एकदा मागे वळून बघा. तिघांनी हळूहळू मागे वळून पाहिलं. दारात एक उंच काळ्या कपड्यातला अनोळखी माणूस उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर गूढ हास्य होतं. तो शांतपणे म्हणाला, खूप उशीर केला तुम्ही. आता हे रहस्य माझं आहे. दारात उभा असलेला तो अनोळखी माणूस हळूहळू पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ रहस्य होतं. आरव ठाम आवाजात म्हणाला, कोण आहेस तू? तो शांतपणे म्हणाला, माझं नाव विक्रम आहे आणि या वाड्याचा मी शेवटचा रखवालदार आहे. समर्थ आश्चर्याने म्हणाला, रखवालदार? मग तू इतकी वर्ष कुठे होतास? विक्रमने खोल श्वास घेतला. तुमच्या येण्याची वाट पाहत होतो, कारण ही पेटी आणि हे रहस्य फक्त अन्वीच उघडू शकत होती. अन्वीने थरथरत्या हाताने तो लाल लिफाफा उघडला. आत एक जुना नकाशा आणि एक किल्ली होती. नकाशाच्या खाली लिहिलं होतं, ही किल्ली पैशाची नाही, विश्वासाची आहे. आरवने किल्ली हातात घेतली. विक्रम त्यांना वाड्याच्या तळघरात घेऊन गेला. तळघरात भिंतीवर एक मोठं लोखंडी दार होतं. त्या दाराला ती किल्ली लावतात दार हळूहळू उघडलं. आज सोनं चांदी नव्हतं, तर शेकडो फाईल, फोटो आणि जुन्या डायऱ्या होत्या. अन्वीच्या आईने अनेक गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या आशादीप ट्रस्टची सर्व कागदपत्र तिथे सुरक्षित ठेवली होती. विक्रम म्हणाला, तुझ्या आईचं स्वप्न होतं की एकही गरीब मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये. तिच्या मृत्यूनंतर काही लोकांनी हा ट्रस्ट बळकावण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी ही कागदपत्र लपवून ठेवली. अन्वीच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आले. तिने वहीत लिहिलं, मी आईचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेन. आरव हसत म्हणाला, आणि त्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत असेन. तेवढ्यात एका फाईलमधून एक जुना फोटो खाली पडला. त्या फोटोमध्ये अन्वीची आई, विक्रम आणि आणखी एक लहान मुलगा दिसत होता. अन्वीने आश्चर्याने विक्रमकडे पाहिलं. विक्रमच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, अन्वी, तो लहान मुलगा मीच नाही, तो तुझा हरवलेला मोठा भाऊ आहे आणि तो आजही जिवंत आहे. हे ऐकताच अन्वी आणि आरव दोघेही थक्क झाले. विक्रमचं बोलणं ऐकून अन्वीच्या हातातून तो फोटो खाली पडला. तिने थरथरत्या हाताने वहीत लिहिलं, माझा मोठा भाऊ? विक्रमने शांतपणे मान हलवली. हो अन्वी, तुझा मोठा भाऊ अजून जिवंत आहे. आरवने विचारले, मग तो आजपर्यंत कुठे होता? विक्रमने एक जुनी डायरी उघडली. त्यात लिहिलं होतं, तुमच्या आईवडिलांवर हल्ला झाला तेव्हा तुमच्या भावाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला एका आश्रमात पाठवण्यात आलं. पण काही दिवसांनी तो आश्रमही बंद झाला आणि त्याचा पत्ता कायमचा हरवला. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला वाटत होतं, आपल्या या जगात कोणीच नाही. पण आता तिला एक भाऊही असल्याचं समजलं होतं. तेवढ्यात विक्रमने एक लॉकेट अन्वीच्या हातात ठेवलं. लॉकेट 2 भागात विभागलेलं होतं. त्याच्या एका भागावर ए आणि दुसऱ्या भागावर व्ही अशी अक्षर कोरलेली होती. विक्रम म्हणाला, तुझ्या आईने हे 2 मुलांसाठी बनवलं होतं. एक तुझ्याकडे आहे, दुसरा भाग तुझ्या भावाकडे असेल. काही दिवसांनी आरवने त्या लॉकेटचा माग काढायला सुरुवात केली. एका जुन्या आश्रमाच्या नोंदीत त्याला एक नाव सापडलं, अभय. त्या मुलाच्या गळ्यात नेहमी अर्ध लॉकेट असायचं, अशी नोंद होती. आरव आणि अन्वी लगेच त्या शहरात पोहोचले. आरवच्या व्यवस्थापकाने एक फोटो दाखवला. फोटो पाहताच अन्वीच्या डोळ्यात चमक आली. त्या तरुणांच्या गळ्यात लॉकेटचा दुसरा अर्धा भाग होता. व्यवस्थापक म्हणाले, हा अभय 3 वर्षापूर्वी इथून गेला. आज तो एका डोंगराळ गावात शिक्षक म्हणून काम करतो. अन्वीच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी आशेचं हसू उमटलं. पण त्या क्षणी आरवच्या मोबाईलवर एक अनोळखी मेसेज आला. अभयला शोधण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर यावेळी कायमचा उशीर होईल. आरवने मोबाईलकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, कोणीही असो, आता अन्वीला तिच्या भावापासून पुन्हा कोणीही दूर करू शकणार नाही. अनोळखी मेसेज वाचून आरवने मोबाईल खिशात ठेवला. अन्वीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिने वहीत लिहिलं, पुन्हा संकट आलंय का? आरव हसला, संकट आलंय, पण यावेळी आपण जिंकणार. दुसऱ्या दिवशी आरव आणि अन्वी त्या डोंगराळ गावाकडे निघाले. संपूर्ण रस्ता हिरवागार डोंगरांनी वेढलेला होता. गावात पोहोचल्यावर त्यांनी शाळेबाहेर मुलांचा गोंधळ ऐकला. एक तरुण मुलांना शिकवत होता. त्याच्या गळ्यात अर्ध लॉकेट चमकत होतं. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हळूच वहीत लिहिलं, हा माझा भाऊ. आरव त्या तरुणाजवळ गेला. तुमचं नाव अभय आहे का? तो हसून म्हणाला,
हो, पण तुम्ही कोण? आरवने त्याला लॉकेटचा दुसरा अर्धा भाग दाखवला. अभयच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अन्वी थरथरत पुढे आली. तिने लॉकेटची दोन्ही भाग एकत्र जोडले. टक! दोन्ही भाग अगदी तंतोतंत जुळले. अभय काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग तो हळू आवाजात म्हणाला, अन्वी, माझी छोटी बहीण. अन्वी रडतच त्याच्या मिठीत शिरली. अनेक वर्षांनी भाऊ बहीण पुन्हा एकत्र आले. संपूर्ण गाव त्या भावनिक क्षणाचा साक्षीदार होता. आरवच्या डोळ्यातही आनंदाचे अश्रू होते. तो मनात म्हणाला, आज अन्वीचं आयुष्य खरंच पूर्ण झालं. पण त्या संध्याकाळी अभयच्या घरासमोर एक काळी SUV येऊन थांबली. त्यातून 2 अनोळखी माणसं उतरली. त्यापैकी एक म्हणाला, अभय जिवंत असल्याचं त्यांना कळलं आहे. आता पुढचा डाव सुरू करा. दूर उभा असलेला आरव हे ऐकतो आणि त्याला जाणवतं की अन्वीच्या कुटुंबावरील संकट अजून संपलेलं नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.